नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। तर या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। क्लास नंबर 13 मध्ये लसावी आणि मसावी या चॅप्टरच्या संदर्भात आपण अध्ययन करत होतो आणि या चॅप्टरमध्ये आपण जवळपास या 13th लेक्चर पर्यंतचा प्रवास कसा राहिलेला आहे याच्याबद्दल थोडक्यात सांगेन मी, त्याच्यानंतर लेक्चरला सुरुवात करूया। फर्स्ट 3 ते 4 लेक्चर होते ज्याच्यामध्ये आपण बेसिक कॉन्सेप्ट वरती चर्चा केली होती। लसावी म्हणजे नेमकं काय असतं, मसावी म्हणजे नेमकं काय आहे, विभाज्यता काय असते, विभाजक काय असतं, देशी भाषेमध्ये त्याला काय म्हणतात, या सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून घेतलेल्या होत्या। आणि त्याच्यानंतर आपण त्यांना इतर काय नावं दिलेली, अवयव म्हणजे काय असतं, त्याच्यानंतर तलवार काय असते, विभाजक काय असतो, विभाज्यता काय असते, तर या सर्व गोष्टी आपण बघितलेल्या होत्या। लसावी नेमकं कोणत्या पद्धतीने या ठिकाणी काढता येऊ शकतं त्याच्या वेगळ्या पद्धती बघितल्या होत्या। मसावी काढण्यासाठी कोणते कोणते ट्रिक्स यूज करता येतात याच्याबद्दल आपण चर्चा केली होती। हे सर्व झाल्यानंतर सर्व प्रकारच्या प्रश्नांचा या ठिकाणी सराव आपण घेतला होता। त्याच्यानंतर मग आपण मागील वर्षाच्या प्रश्नांना या ठिकाणी सुरुवात केली होती लेक्चर नंबर आय थिंक 5 पासून। त्याच्यानंतर सुरुवातीला आपण काय केलं की प्रत्येक क्वेश्चन या ठिकाणी बघत असताना पोलीस भरतीपासून PYQ ला सुरुवात केली। पोलीस भरतीपर्यंतचे PYQ या ठिकाणी क्लास नंबर 9 पर्यंत काहीतरी होते। क्लास नंबर 10 मध्ये आपण MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या PYQ ला सुरुवात केली होती आणि ईच अँड एव्हरी टाईपचा क्वेश्चन या ठिकाणी आपण घेतलेला आहे। कुठलाही क्वेश्चन या ठिकाणी रिपीट होणार नाही या गोष्टीची काळजी घेतलेली आहे। तर संपूर्ण या ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन लसावी आणि मसावीच्या संदर्भात या ठिकाणी पूर्ण म्हणजे पूर्ण प्रयत्न केलेला आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा। हेच पर्सेंटेज चॅप्टरच्या बाबतीत सांगेन, हेच रेशो अँड प्रपोर्शनच्या बाबतीत आपण रोडमॅप हाच यूज केलेला होता, हेच आपण मिक्सचर अँड एलिगेशनच्या बाबतीत आणि हेच रोडमॅप ॲज इट इज प्रॉफिट अँड लॉसच्या बाबतीत या ठिकाणी आपण केलेला होता। पोलीस भरतीचे विद्यार्थी असतील, राज्यसेवेचे विद्यार्थी असतील किंवा आणि तत्सम इतर स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी असतील, टेट असेल, TET असेल, या सर्वांमध्ये जे मॅथमॅटिक्स या ठिकाणी आहे किंवा मूलभूत अंकगणित जो आहे याचा संपूर्ण सिलेबस मी पर्सेंटेज प्लेलिस्ट मध्ये आहे ना, टक्केवारी हा जो चॅप्टर आहे जवळपास 17 लेक्चर त्याचे आहेत त्याच्यामध्ये डिस्कस केलं होतं पहिल्या लेक्चरमध्ये की कोणत्या कोणत्या चॅप्टर्सचा समावेश याच्यामध्ये असणार आहे। आणि ही जी आपला हा जो प्रवास आहे आपला व्हिडिओ टीचिंगचा लेक्चर सिरीजचा, तर हा प्रवास कुठेपर्यंत जाणार आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं होतं। जर ज्या पद्धतीने हे 4 ते 5 चॅप्टर्स मी या ठिकाणी शिकवलेले आहेत, जर तुम्हाला का हे उपयोगी वाटत असेल, याच्याने काही जरी तुमचा फायदा झालेला असेल आणि तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून यांचा उपयोग जर होणार असेल, झालेला असेल, तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला या ठिकाणी विसरायचं नाही कोणी। ओके, चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजला, ज्याच्यामध्ये MPSCचे आपण क्वेश्चन बघत होतो। मागचे क्लास नंबर 12 मध्ये 10 प्रश्न झाल्याच्या नंतर आज आपल्याला या ठिकाणी क्लास नंबर 13 मध्ये महत्त्वपूर्ण अशाच प्रश्नांचा या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओ लेक्चरला। ओके, चलो। प्रश्न या ठिकाणी आहे ना, सोपे असतील, टफ असतील, काही असेल, बेसिक कॉन्सेप्ट तीच असणार, मूलभूत संकल्पना ज्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण शिकलेले त्यांचाच उपयोग या ठिकाणी होणार आहे। म्हणून आपण न ट्रिकच्या भरोशावरती ना फॉर्म्युलाच्या भरोशावरती राहणार नाही या ठिकाणी। जिथं अत्यावश्यक आहे, जिथं फॉर्म्युल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही त्या ठिकाणी फॉर्म्युला यूज करावा लागेल, त्याशिवाय दुसरा काही मार्ग नाहीये। मात्र होता होईल तेवढा आपण आपली समज विकसित करण्याचा प्रयत्न करत या ठिकाणी मॅथमॅटिक्सचा अभ्यास करतो, हे लक्षात ठेवा। ओके, चलो, सगळ्यांची कॉपीज आणि पेन या ठिकाणी रेडी असतील नोट्स प्रिपेअर करण्यासाठी। ओके, चला तर सुरुवात करूयात आजच्या दर्जेदार पहिल्या प्रश्नाला। पहिलाच प्रश्न धडाकेबाज या ठिकाणी विचारलेला आहे। क्वेश्चन नंबर फर्स्ट, x² - 1 हे एक पद आहे, संख्या म्हणता येणार नाही याला। त्याच्यानंतर दुसरं पद आपल्याला दिलेलं आहे x² + 2x - 3 हा पद दिलेला आहे आणि तिसरं पद दिलेलं आहे x³ - 1। या बहुपदींचा मसावी किती आहे असं विचारलेलं आहे। मसावीचा अर्थ मी काय सांगितला होता, अशी संख्या ज्या संख्येने आपल्याला काय करता येतं, दिलेल्या सर्व संख्यांना भाग देता येतं। मग अशी एक पदावली सांगायची आहे ज्या पदावलीनं, अशी एक बहुपदी सांगायची आहे ज्या बहुपदीनं या दिलेल्या सर्व तीनही बहुपदींना भाग जायला पाहिजे। मग ते काय असेल, तर या ठिकाणी ज्या ज्या वेळेस 1 दिलेलं असतं त्यावेळेस निश्चितपणे बहुपदीच्या फॉर्म्युल्याचा उपयोग या ठिकाणी केलेला असतो। हे क्लास नंबर 8 मध्ये शिकलेलं आहे आपण आणि त्यावेळेस आहे ना या मूलभूत गोष्टी शिकलेल्या नसतील तर मग ते परत शिकवण्याचा आहे ना जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जी जिम्मेदारी आहे ती आमच्यावरती येऊन ठेवते या ठिकाणी। मग या ठिकाणी जरी 8th मध्ये 9th मध्ये 10th मध्ये तुम्ही शिकलं नसेल तर या ठिकाणी सांगून दे तुम्ही या ठिकाणी, तर हे आहे x² - 1 या ठिकाणी।
तर या ठिकाणी फॉर्म्युला यूज करायचं, याचं एक्सपान्शन काय होतं, याचे अवयव काय काय होतात, हे कोणत्या पद्धतीने नेमकं सॉल्व्ह करतो, फक्त फॉर्म्युला यूज करत नाही मी तुम्हाला, बेसिक मेथड मी या ठिकाणी सांगेन. जसं की मला जर विचारलं असेल 6 आणि 8 चा मसावी किती आहे सांगा, तर एक पद्धत अशी असते जी की आपण शालेय जीवनामध्ये बघितलं असेल, दिलेली संख्या जी आहे त्या दिलेल्या संख्यांचा आहे ना त्याच्या अवयवांमध्ये फोड करायची असते. जसं की 6 ला काय लिहू शकतो मी, 2 गुणिले 3 लिहू शकतो, याच्यापेक्षा आणखीन फोडी करता येत नाहीत. 8 ला मी लिहू शकतो 2 गुणिले 2 गुणिले या ठिकाणी 2, 2 दुनी 4, 4 दुनी 8. तर मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक, म्हणजे अशी संख्या जी दोघांमध्ये सुद्धा कशी आहे, कॉमन आहे, तर त्या संख्या घ्यायच्या. तर 6 आणि 8 च्या अवयवांमध्ये फक्त 2 हीच एकमेव संख्या आहे जी दोघांमध्ये सुद्धा सामायिक आहे, म्हणून 6 आणि 8 चा मसावी काय विचारला तर तो काय आहे, 2 आहे. ओके, म्हणजे याला फोडून लिहिलं. तसंच एक्स वर्ग वजा 1 ला फोडून लिहिता येतं का, तर त्याचं उत्तर आहे एक्स वर्ग वजा 1 ला फोडून लिहिता येतं, त्याला फॉर्म्युला लागू करता येतो. जसं की या ठिकाणी 1 हा एकदम फसवा नंबर आहे, 1 ही संख्या त्याचा कितवाही घातांक आपल्याला लिहून घेता येतो, कारण 1 चा कितवाही घातांक जर तुम्ही केला तर त्याचं उत्तर नेहमी किती येतं, 1. 1 चा पहिला घातांक 1, 1 चा वर्ग 1, 1 चा घन 1, म्हणून या ठिकाणी एक्स वर्ग वजा 1 जे दिलेलं आहे तर त्या 1 चा वर्ग आहे असं सपोज करून याच्यासाठी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला लागू करायचा आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, या ठिकाणी एक्स प्लस 1 इंटू एक्स मायनस 1, एक्स अधिक 1 आणि एक्स वजा 1 हे एक्स वर्ग वजा 1 च्या वर्गाचा फॉर्म्युला आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी अँड इन अनदर ब्रॅकेट ए मायनस बी, हे त्याचं एक्सपान्शन आहे. तर याच्यामध्ये हे 2 अवयव केले आपण. तसंच एक्स वर्ग अधिक 2x वजा 3 काय, एक्स वर्ग अधिक 2x वजा 3 या बहुपदीला सॉल्व्ह करत असताना काय करायचं असतं, या ठिकाणी मध्यपद जे असतं मध्यपदाचं या ठिकाणी फॅक्टरायझेशन करायचं असतं, म्हणजे त्याचं 2 अवयवांमध्ये विभाजन करायचं असतं. अवयव असे असायला पाहिजे की अशा 2 संख्या कोणत्या आहेत, ज्या 2 संख्यांची बेरीज किती येते, 2x येते, मात्र गुणाकार केल्याच्या नंतर किती यायला पाहिजे, 3 यायला पाहिजे. ओके, बेरीज केल्याच्या नंतर 2 यायला पाहिजे आणि गुणाकार केल्याच्या नंतर वजा 3 यायला पाहिजे. तर त्या संख्या आहेत 3 आणि 1, 3 1 3, 3 आणि वजा 1, 3 आणि वजा 1 ची बेरीज 2 येते, 3 आणि वजा 1 चा गुणाकार वजा 3 येतो, म्हणून यांचे अवयव जर लिहायचे झाले तर ते x अधिक 3 आहे आणि x वजा 1 हे यांचे काय झाले, अवयव झाले, x वजा 1. त्याच्यानंतर आहे ना तिसरा पदावधी या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला, तर ते काय दिलेलं आहे, x वजा x घन वजा 1 चा घन, x घन वजा 1. 1 चा जर मी घन लिहिलं तर या ठिकाणी काय फरक पडतो का, 1 चा घन 1च असतो, म्हणून फक्त 1 ला 1 चा घन लिहिला काय किंवा वर्ग लिहिला काय याच्यामुळे काही फरक पडत नाही. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे ए मायनस बी इन अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ए बी. तर त्या नियमानुसार या ठिकाणी आपण लिहू शकतो एक्स मायनस 1 आणि इकडे काय असेल एक्स स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 1x दॅट इज एक्स, हे एक्सपान्शन झालं. मग या 3ही संख्या आहेत, या 3ही संख्यांना त्याच्या अवयवांमध्ये आपण रूपांतरित केलेलं आहे आणि या ठिकाणी बघाल तर लक्षात येईल की x मायनस 1 एक्स मायनस 1 एक्स मायनस 1 हे असं पद आहे किंवा ही अशी बहुपदी आहे, ती 3ही बहुपदींमध्ये कशी आहे, कॉमन आहे, म्हणून जे अवयव असतात त्या अवयवांनी यांना भाग जातोच जातो. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर वनसेवा पूर्व परीक्षा 2007 चा क्वेश्चन आहे, खूप पाठीमागचा क्वेश्चन आपण घेतलाय, मात्र यासारख्या प्रश्नांची नितांत आवश्यकता आहे. या टाईपचा क्वेश्चन आला तर त्या ठिकाणी फसायचं नाही, पेपरमध्ये आहे ना त्याचं डॅम प्रूफ आन्सर या ठिकाणी तुम्हाला यायला पाहिजे, दॅट इज x मायनस 1 इज द HCF ऑफ द गिवन क्वेश्चन. दिलेल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर किती आहे, x वजा 1. हे ज्यांना माहिती आहे त्यांना याचं मसावी काढणं काय खूप फार मोठी गोष्ट नाही. ओके, समजलेलं आहे, अडचण नसेल तर आहे ना पुढचा क्वेश्चन बघू आपण. पुढचा क्वेश्चन आहे 102 सेंटीमीटर, 136 सेंटीमीटर, 153 सेंटीमीटर आणि 289 सेंटीमीटर लांबी असलेल्या 4 कांड्या आहेत. किती कांडे आहेत, 4 कांडे आहेत. पहिल्या कांडीची लांबी 102 सेंटीमीटर, दुसऱ्याची 136, तिसऱ्याची 153 आणि चौथ्याची 289 आहे. सगळ्या कांड्यांचे समान कमाल लांबीचे तुकडे केले.
सर्व कांड्यांचा एकूण तुकड्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. याच टाईपचे प्रश्न सगळे आहे ना या ठिकाणी वनसेवा पूर्व परीक्षा 2007 ला विचारला असेल, संयुक्त गट ब मुख्य परीक्षेला विचारलंय, संयुक्त गट ब पूर्व परीक्षेला, संयुक्त गट क पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा यांना विचारलेले प्रश्न आहेत. तुम्ही पीपीटी मध्ये ना नेक्स्ट क्वेश्चन बघाल 3rd 4th 5th तर तुम्हाला आहे ना या गोष्टी या ठिकाणी दिसतील. थेटपणे लसावी काढा किंवा मसावी काढा असा क्वेश्चन या ठिकाणी नसतो बाळा. तर आहे ना हे समजून घ्यायचं आहे की नेमकं आहे ना क्लास 10 मध्ये आहे ना कोणत्या टाईपचे क्वेश्चन बघत होतो आणि क्लास 13 मध्ये आहे ना टाईप कसा चेंज होत गेलेला आहे. मायनर डिफरन्स आहे. कुठेही लसावी किंवा मसावी काढा असं म्हणलेलं नाही किंवा आहे ना कांड्याची जास्तीत जास्त लांबी काय असेल हे विचारलेलं नाही. एकूण कांड्यांची संख्या किती होईल असं विचारलेलं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी यांचे समान तुकडे करायचे असतील, यांचे समान तुकडे करायचे असतील. एक गोष्ट लक्षात आणून दे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं हे आहे 4. ओके सॉरी 4 नको घ्यायला या ठिकाणी 6 घेऊ आणि या ठिकाणी घेऊ या ठिकाणी घेता येईल 10. तर यांचे समान तुकडे करायचे असतील 6 मीटर लांबीचा आणि 10 मीटर लांबीचा एखादी कांडी असेल तर अशी संख्या ज्या संख्येने 6 आणि 10 ला भाग जातो ती संख्या आहे 2. म्हणजे 2 हा यांचा काय झाला मसावी झाला. म्हणून मसावीने भाग दिल्याच्या नंतर 6 ला पण भाग जातो, मसावीने भाग दिल्याच्या नंतर 10 ला पण भाग जातो या ठिकाणी. तर ज्या वेळेस आपण 2-2 मीटरचे तुकडे केले किती तुकडे होतात 3 तुकडे होतात. या ठिकाणी किती म्हणजे जास्तीत जास्त किती लांबीच्या मापीचे आहे ना या ठिकाणी तुकडे करता येतात आपल्याला 2 मीटर लांबीच्या मापाचे तुकडे करता येतात. बट इथं क्वेश्चन 2 नाहीये, इथं क्वेश्चन विचारले एकूण तुकडे किती होतील 3 4 5 6 7 8 किती तुकडे होतात 10 तुकडे होतात. फक्त नंबर त्या ठिकाणी चेंज आहेत. नंबर कोणते कोणते दिलेत 102 136 153 289. सरळ सरळ बघितल्याच्या नंतर ना एवढे विक्षिप्त नंबर आहेत आपल्याला दिसतं हे फक्त 17च्या पाड्यामध्ये यांना बघितलेलं आहे. दुसऱ्या कुठल्याच पाड्यामध्ये ना सहसा दिसत नाहीत. 153 कुठे आहे 17च्या पाड्यामध्ये आहे. तर 17 या संख्येने सर्वांना भाग जातो म्हणून 17 हा यांचं काय असेल मसावी असेल. संख्या लिहून घेऊ अगोदर 102 त्याच्यानंतर 136 त्याच्यानंतर 153 आणि त्याच्यानंतर 289. किंवा असं पण करू शकतो आपण 136 आणि 102 मधला फरक घेतला तर 34 येतो. किती येतो डिफरन्स 34. मसावी काढायचा आहे ना 34 ने या सर्व संख्यांना भाग जात नाही म्हणून आपण काय करतो 34 चा दुसरा अवयव कोणता आहे महत्तम अवयव 17 दिलेल्या या 17 या संख्येने सर्व संख्यांना भाग जातो म्हणून 17 हा यांचा काय झाला मसावी झाला. ओके तर आपण या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. 17 हा जर का मसावी असेल 17 जर का हा मसावी असेल तर 17 ने भाग जायला पाहिजे. 17 6 are 102 or 102. 17 8 are 136. 17 9 are 153 आणि 17 17 are 289. तर 102 सेंटीमीटर 136 सेंटीमीटर 153 सेंटीमीटर आणि 289 सेंटीमीटर अनुक्रमे यांचे किती किती तुकडे होतात 17 सेंटीमीटरचे आपण तुकडे बनवले तर 6 8 9 आणि 17 या तुकड्यांची बेरीज करायचं आहे आणि आन्सर सांगायचं आहे. हे झालं या ठिकाणी आम जिंदगी. ओके तर मेंट ऑफ जिंदगी काय असेल की 17 ने भाग देत असताना आपण सरळ सरळ या ठिकाणी आहे ना मी 17चा या ठिकाणी बरेच कॉन्व्हेंट स्कूलचे असतील बरेच इंग्लिश मिडियमचे असतील किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचा आहे ना सेमी मिडियम मधून झाला असेल त्याच्यामुळे त्यांनी मॅथमॅटिक्स आणि सायन्स इंग्लिश मिळून शिकला असेल तर आहे ना थोडंसं हे काय म्हणलं इंग्लिश लँग्वेज आपण यूज कर मिंग्लिश लँग्वेज या ठिकाणी किंवा सॉरी मिंग्लिश पण नाही मिंदी मराठी सॉरी मिंग्लिश बरोबर मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजचा थोडासा बॅलन्स ठेवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेन कारण राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी बोथ लँग्वेजेस यूज करत असतील. तर आपलं आन्सर कसं असतं 17 सख्खे दुग्गोदर्शे 17 8 36 97 53 आणि 17चा वर्ग 289 ह्या पद्धतीने ना आपण भाग देऊ शकतो. कुठल्याही पद्धतीने भाग देणं आवश्यक आहे. कोणत्या संख्येने भाग द्यायचे हे पण निश्चित असायला पाहिजे. तर या ठिकाणी काय करू शकतो 6 आणि 8 14 आणि 17 आणि 9 या ठिकाणी किती होतात 26 आणि 14 किती होतात टोटल 40 म्हणून ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी आहे. बरोबर आहे ना आपलं. ओके 17 आणि 8 25 25 6 9 15 25 आणि 15 40 म्हणून किती एकूण तुकड्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. दॅट इज ऑप्शन नंबर 3 इज द आन्सर. वनसेवा पूर्व परीक्षा 2007 चा हा क्वेश्चन होता. या ठिकाणी या पद्धतीने सॉल्व्ह झालेला आहे. तर हा क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी दिलेला आहे तुमच्यासाठी. थोडासा विचार करा व्यवस्थित याच्यावरती. 1 सेकंदाचा ब्रेक घेतो पाणी पितो क्वेश्चन वाचून घ्या व्यवस्थित जोपर्यंत प्रश्नाचा अर्थ समजत नाही
तोपर्यंत सुरुवात कधीच करायची नाही हे लक्षात घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना ही सवय असते की नंबर भेटले की चालले लगेच. या ठिकाणी 3 मीटर दिलेलं आहे, 5 मीटर आणि 10 सेंटीमीटर दिलेलं आहे, 12 मीटर 90 सेंटीमीटर दिलेलं आहे. ओके चलो या ठिकाणी वाचलाय क्वेश्चन. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 विचारलेला क्वेश्चन आहे. 3 मीटर 5 मीटर 10 सेंटीमीटर 12 मीटर 90 सेंटीमीटर अशी लांबी असलेले कपड्याचे 3 तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाचे मोजपट्टी किती लांबीचे असायला हवी ते शोधा म्हणले. मोजपट्टीची लांबी जास्तीत जास्त किती असायला हवी ज्याच्यानं हे तिन्ही कापड मोजता येतील. हे परफेक्ट 3 मीटरचं आहे, हे 5 मीटर 10 सेंटीमीटरचं आहे आणि हे 12 मीटर 90 सेंटीमीटरचं आहे. लहान एककाला मोठ्या एककामध्ये ना कन्वर्ट करण्यापेक्षा, सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करण्यापेक्षा मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करणं नेहमी सोपं असतं या ठिकाणी. आणि ते आपण गुणाकार करून करू शकतो. कसं करू शकतो या ठिकाणी जर असेल तर मी या ठिकाणी बघतो, दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. ओके ओके चलो. ओके नाही या ठिकाणी तर मी या ठिकाणी हाताने काढून दाखवून तुम्हाला. ओके स्केल असते, स्केलवरती या ठिकाणी असतं 0, त्याच्यानंतर हा 1 2 3 4 हा 5 असतो इथंपर्यंत, त्याच्यानंतर 6 7 8 9 या ठिकाणी असतो 1. तर या डिस्टन्सला म्हणतो आपण 1 सेंटीमीटर. किती? 1 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर किती असतात? 1000 मिलीमीटर असतात. किती असतात? 1000 मिलीमीटर. मिलीमीटर कशाला म्हणतो? तुमची जी स्केल असते, जी रुलर पट्टी असते, जी मोजपट्टी आपण आहे ना वहीमध्ये आहे ना लाईन ओढायला वगैरे आहे ना जिओमेट्री मध्ये यूज करतो, या लहान 2 रेषांमधील एकक किती असतं? 1 mm असतं. असे 1000 mm जोडल्याच्या नंतर 1 मीटर होतं. याचाच अर्थ काय असतं? 1 मीटर म्हणजे आहे ना किती? 100 सेंटीमीटर होतात. जस्ट बिकॉज 10 मिलीमीटरचं काय होतं? 1 सेंटीमीटर होत असतं. ओके चलो, मीटरला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपल्याला ही गोष्ट समजली की 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. किती? 300 सेंटीमीटर. 5 मीटर म्हणजे 500 सेंटीमीटर, 500 आणि 10 सेंटीमीटर 510 सेंटीमीटर. 12 मीटर म्हणजे 1200 सेंटीमीटर, 1290 सेंटीमीटर या ठिकाणी दिलेलं आहे. चलो, तर आपल्याला काय करायचं आहे? या सगळ्यांना मोजायचं आहे. तर सेंटीमीटर मध्ये मोजपट्टी असायला पाहिजे, मग त्याची लांबी किती असायला पाहिजे. मग सरळ सरळ या दिलेल्या सर्व संख्यांना आपल्याला भागून घ्यायचं आहे. तर कोणत्या संख्येने आपण भाग देऊ शकतो? या ठिकाणी 3 ने भाग देऊ शकतो सरळ सरळ. तर 3 ने भाग देऊ. ओके, तर 3 1 3 या ठिकाणी 100चा भाग गेला. 3 1 3 2 राहिले, 3 7 21 170चा भाग गेला. 3 चौक 12 3 त्रिक 9 430चा भाग गेला. त्याच्यानंतर परत 10 ने भाग देऊ तर कितीचा भाग जाईल? ओके चलो, हा 10चा भाग, हा 17चा, हा 43चा. 17 आणि 43 मूळ संख्येत, आणखीन कुठल्याही संख्येने भाग जाणार नाही म्हणून मसावी काय झाला? 3 गुणिले 10 किती? 30. तर 30 सेंटीमीटर इज द HCF ऑफ द क्वेश्चन. 30 सेंटीमीटर हे महत्तम माप आहे ज्याच्याने आपण हे तीनही कापड काय करू शकतो? मोजू शकतो परफेक्टली. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018चा या ठिकाणी काय आहे? आन्सर आहे. जस्ट आपल्याला यांना सेंटीमीटर मध्ये लिहिता आलं असतं तर क्वेश्चन सॉल्व्ह होतो, एवढंच आहे. एक्सप्लेनेशन मध्ये वेळ जातोय, बट या क्वेश्चनला ऍक्च्युअल मध्ये सॉल्व्ह करत असताना जास्तीत जास्त वेळ म्हणजे सॉरी कमीत कमी वेळ देणं आवश्यक आहे. ओके, झालं क्वेश्चन 3. चलो, क्वेश्चन 4 मध्ये काय सांगितलंय? 3 मित्र A, B व C एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एका बिंदूवरून धावून एक फेरा अनुक्रमे 12, 18 व 20 सेकंदात पूर्ण करतात. ओके, हा क्वेश्चन ॲज इट इज जो पोलीस भरतीला झालेला होता त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन संयुक्त गट ब पूर्व परीक्षेला सुद्धा विचारला गेलेला होता, बट तो 2013च्या अगोदरचा विचारलेला क्वेश्चन आहे.
तो याच्यामध्ये आपण आहे ना ऍड केलेला नाही, हा क्वेश्चन घेतले म्हणून. STI मुख्य परीक्षा 2011 विचारलेला क्वेश्चन आहे. तर अनुक्रमे किती वेळ लावतात? 12, 18 व 20. ओके, घिसा पिटा क्वेश्चन झालं या ठिकाणी. खूप वेळा आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. 12, 18, 20 सेकंदात पूर्ण करतात. तर किती मिनिटांनी हे तिघे पुन्हा एकाच वेळी भेटतील? ओके, या क्वेश्चनचा आन्सर सांगताना फक्त एवढंच सांगणं पर्याप्त ठरेल. 12, 18 आणि 20 या संख्यांचा लसावी किती आहे? 20च्या पटीतली अशी कोणती संख्या आहे ज्याला 12ने पण भाग जाईल आणि 18ने पण भाग जाईल? 20च्या पटीतली आहे ना पहिली संख्या अशी ज्याला 18ने भाग जाईल, 18 पंचे 90. 18ने भाग जाणारी पहिली संख्या ज्याच्या शेवटी 0 असेल म्हणजे 20च्या पटीतली असेल ती असेल 180. तर 18च्या पटीतली 18 पंचे 90 ही संख्या आहे ज्याच्या एकक स्थानी 0 आहे, बट ती 20च्या पटीतली नाहीये. लसावी हा 20च्या पटीतला असणं आवश्यक आहे आणि 180 हे 20च्या पटीतलं आहे, 12च्या पण पटीतलं आहे, 18च्या पण पटीतलं आहे. म्हणून आपण फायनल काय केलं? लसावी एलसीएम ऑफ द 12, 18 अँड 20 इज 180. 180 हे 12, 18 आणि 20 या संख्यांचं काय आहे? लसावी आहे. आपल्याला काय मिळेल पुढं? तर 12, 18 व 8 किती? 12, 18 व 20 सेकंदात पूर्ण करतात. 180 सेकंद किती? 180 सेकंद. 180 सेकंदाला कन्वर्ट करायचं कशामध्ये? आपल्याला मिनिटामध्ये. कशाने भाग द्यायचं? 60 ने. 6 1 6, 6 3 18. किती झाले? 3 मिनिट. किती? 3 मिनिट. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा काय आहे या क्वेश्चनचा अचूक आन्सर आहे. दॅट्स इट. जास्त अवघड काही नव्हतं. मजा येते या ठिकाणी. वेगवेगळ्या टाईपचे हे जे क्वेश्चन बघतोय, हे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना आहे ना मजा कोणत्या गोष्टीची यायला पाहिजे? मी क्लास नंबर 1 पासून या ठिकाणी गुरव सरांवरती विश्वास ठेवून या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात केली. बेसिक्स बघितले, मूलभूत संकल्पना बघितल्या, समजून घेतल्या. विभाज्य काय असतं, विभाज्यता काय असतं, अवयव काय असतं, गुणक काय असतात, पटीतली संख्या काय असतं, पाड्यातल्या संख्या काय असतात, हे सगळं बघितलं. लसावी आणि मसावी मधला बेसिक डिफरन्स काय असतो, यांचा आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये ना उपयोग कसा होतो, कोणत्या कोणत्या टाईपचे क्वेश्चन येतात, हे सगळं बघितल्याच्या नंतर ज्या वेळेस राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022चा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करता या ठिकाणी बसून, कुठल्याही प्रकारची मदत न घेता, माझी बऱ्याच विद्यार्थ्यांचं माझ्या अगोदर या ठिकाणी आन्सर काढून होत असेल, तर त्यावेळेस आहे ना जी इनर पीस असतं, इनर काय म्हणतो आतला जो आनंद असतो, ती आहे मजा या ठिकाणी. तर ही मजा फील करत असाल तर व्हिडिओला लाईक करा. तर क्वेश्चन नंबर 5 घेऊ. रीना, टीना आणि हिना यांनी एकाच वेळी एकाच दिशेने एकाच बिंदूपासून वर्तुळाकार क्रीडांगणाभोवती धावायला सुरुवात केली. एक फेरी रीनाने 70 सेकंदात, टीनाने 105 सेकंदात आणि हिनाने 175 सेकंदात पूर्ण केली व त्या तिघी किती वेळाने पुन्हा प्रारंभिक बिंदूजवळ येतील. या क्वेश्चनचं सुद्धा आन्सर हा कशासाठी? सेम टाईपचा क्वेश्चन जो की STI मुख्य परीक्षा 2011ला विचारला जातो, त्याच टाईपचा क्वेश्चन नंबर चेंज करून या ठिकाणी तिथे ABC होतं, इथं रीना, टीना, हिना आहेत. ओके, त्या ठिकाणी 20, 12, 18 होतं, या ठिकाणी 70, 105 आणि 175 आहे. तर तेच विचारलेलं आहे आपल्याला, हेच कन्वर्ट करायचं. थोडंसं पर्यायांचं स्वरूप वेगळं आहे, तो आपण मिनिट आणि सेकंदामध्ये कन्वर्ट करू. या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022चा क्वेश्चन 70, 105 आणि 175. 70, 105, 105 आणि 175 या संख्यांचं काय करायचं आपल्याला? लसावी काढायचं आहे. ओके, चला. सगळ्यात अगोदर 5 ने भाग जातं हे माहिती आहे, तर 5 ने भाग देऊ. तर 14 पंचे 70, 21 पाचा 5 वर्षे आणि या ठिकाणी 35 पाचा 75 होईल का? 5 त्रिक 15 2 हा 35 पाचा 75 175. तर 7च्या पटीतल्या संख्येत 7 2 14, 7 त्रिक 21, 7 पाचा 35. आता 2, 3 आणि 5 ला भाग देणं अशक्य आहे, म्हणून लसावी काय होईल? 5 7 35. ओके, 35 त्रिक 105, 35 त्रिक किती होतात? 105. 105 आणि 2 पंचे 10, 105 आणि 10 चा गुणाकार केला तर किती होतं? 1050. ओके, चलो. तर 1050 काय आहे? सेकंद दिलं होतं. 1050 सेकंदाला आपल्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर 60 ने भाग द्यावा लागेल. तर 0 आणि 0 कॅन्सल करा. 6 1 6, 6 1 6 राहिले 4, 6 7 42 राहिले किती? 3. भाग जातने पॉईंट दिला, 0 घेतला, 30 झाले. 6 5 30 किती आलं? 17.5 मिनिट आलंय. किती आलंय? 17.5. बट सर तुम्ही तर सांगितलं होतं या ठिकाणी 17.5 मिनिट, 17चं पण एकक मिनिट आहे, 0.5चं पण एकक मिनिट आहे, तर हे झाले 17 मिनिट. आता हे 0.5 मिनिट म्हणजे किती असतात? 0.5 मिनिट म्हणजे अर्धा मिनिट बाळा. ओके, किंवा समजत नसेल तर सरसरीला काय करायचं? 60 ने गुणायचं, त्यावेळेस उत्तर येतं 17 मिनिट 30 सेकंद. 17 मिनिट 30 सेकंद इज द फायनल आन्सर. ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय आहे? याचं उत्तर आहे. काय केलंय आपण? लसावी काढले, मिनिट सेकंदामध्ये फक्त कन्वर्ट केलेलं आहे, नथिंग एल्स. ओके, हा होता राज्यसेवा पूर्व परीक्षेचा 2022चा क्वेश्चन.
किती चॅलेंजिंग होता हे तुमच्या प्रॅक्टिसवरती डिपेंड करतं. सिरियस राहायचं या ठिकाणी. ओके चलो. संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2023 चा क्वेश्चन आहे. कधीचा क्वेश्चन आहे? संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2023 चा क्वेश्चन. 2024 चे पण क्वेश्चन होतील, 2025 मध्ये पण आतापर्यंत जे पेपर झाले ते सुद्धा क्वेश्चन या ठिकाणी होतील निश्चितपणे. आणि हे चॅप्टर वाईज चालू आहेत. याच्यामुळे एक वेगळी स्ट्रेंथ, एक वेगळं अनालिसिस करायची आहे ना कॅपॅसिटी, एक वेगळ्या पद्धतीचा आहे ना अभ्यास या ठिकाणी अल्टिमेटली होतो म्हणजे होतो. आणि याच्यानंतर ज्यावेळेस आहे ना आपण फक्त 2024 चे मॅथ अँड रिझनिंगचे सर्व क्वेश्चन हे त्यावेळेस घेईन ज्यावेळेस आहे ना संपूर्ण सिलेबस आहे ना कंप्लीट झालेला असेल. ओके, फक्त सोबत चालायचं या ठिकाणी. तर या ठिकाणी यश जे आहे, सक्सेस जे आहे ते बलिदान मागतं. बलिदान देणं आवश्यक आहे, वेळ देणं आवश्यक आहे, तयारी करणं आवश्यक आहे. ओके चलो. क्वेश्चन नंबर 6 काय दिलंय? एका परीक्षा केंद्रात 60 विद्यार्थी, किती? 60 विद्यार्थी गणिताची परीक्षा देतात, 36 विद्यार्थी जीवशास्त्राची परीक्षा देतात आणि त्याच्यानंतर 24 विद्यार्थी इतिहासाची परीक्षा देतात. या वर्बल क्वेश्चन मध्ये, या शाब्दिक उदाहरणांमध्ये ना नेहमी हा जो काही डेटा दिलेला आहे, ही नेमकी स्टोरी काय, ही गोष्ट लक्षात येणं आवश्यक आहे. त्यावेळेस उत्तर काय ते देऊ शकतो. याच्यामध्ये लसावी विचारलंय का, मसावी विचारलंय का, आणखीन काय विचारलंय हे लक्षात येणं आवश्यक आहे. याची आठवण मी ना ज्याचा आन्सर 40 आलं होतं, सेकंड नंबर क्वेश्चन आय थिंक तिथे करून दिली होती. या टाईपचे क्वेश्चन आहेत या पीपीटी मध्ये. ओके, 60 विद्यार्थी गणिताचे, 36 विद्यार्थी जीवशास्त्राचे आणि 24 विद्यार्थी इतिहासाचे परीक्षा देतात. जर एका खोलीत एकच विषयाची परीक्षा घेता येते, एका खोलीत सेम सब्जेक्टची मुलं असतील, गणिताचे असतील तर गणिताचे असतील, त्याच्यामध्ये जीवशास्त्राचा किंवा इतिहासाचा मिक्स करता येणार नाही असा अर्थ होतो. एकच विषयाची परीक्षा घेता येते आणि प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या समान ठेवायची असेल तर कमीत कमी किती खोल्या लागतील? कमीत कमी खोल्या लागायला पाहिजेत. ओके, तर आपण काय करू शकतो, हे 30 जर विद्यार्थी बसवले आपण, ओके इमॅजिन करा 30 विद्यार्थी बसवले, इथे 36 आहेत, तर जीवशास्त्राचे पण आहे ना तिसऱ्या वर्गात 30 बसवावे लागतील. बट चौथा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये 6 विद्यार्थी चालणार नाहीत. विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक वर्गात समान असायला पाहिजे. प्रत्येक वर्गामध्ये फक्त त्याच विषयाचा विद्यार्थी असायला पाहिजे. मग 60 आणि 36 ची फोड करायची बट समान असायला पाहिजे. तर साय 36, साइन 60 हे पण बरोबर आहे. ओके, साइन 24, 6 करता येतात. बट वर्ग खोल्यांची संख्या खूप जास्त होते. याचा अर्थ काय, हे मॅथमॅटिक्सचे 60 आहेत, हे बायोलॉजीचे 36 आहेत आणि हे हिस्ट्रीचे 24 आहेत. यांचा मसाबी काढायचा आहे. मोठ्यात मोठा विभाजक यांना विभागता येईल आपल्याला. तर यांचा विभाजक काय, 24 आणि 6 मधला फरक किती आहे? 12. किती आहे? 12. या दोघांमधला फरक 12 आहे. 12 या संख्येनं सगळ्यांना भाग जातं का? यस सर जातं. 12 2 24, 12 36, 12 5 60. 12 2 24, 12 3 36, 12 5 60. सर गणिताचे विद्यार्थी बसवण्यासाठी 5 खोल्या लागतील, बट परफेक्ट बसतील. एक पण कमी नाही, एक पण जास्त नाही. बायोलॉजीचे बसवण्यासाठी 3 लागतील, हिस्ट्रीचे बसवण्यासाठी 2 लागतील. ओके, गणित, जीवशास्त्र आणि इतिहास या ठिकाणी. तर वर्ग खोल्यांची संख्या किती झाली? 5 आणि 3 8 आणि 2 10. हा आहे मसावी, या आहेत संख्या. आणि आपल्याला विचारलं वर्ग खोल्यांची संख्या किती लागेल, तर 5 आणि 3 8 आणि 2 10. ऑप्शन नंबर 3 हे काय आहे? आन्सर आहे. बट एकदम स्पॉन्टेनियस, एकदम या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवणं, स्टेबल राहणं, व्यवस्थित विचार करणं, याच्यासाठी आहे ना पेपरची प्रॅक्टिस करणं आवश्यक असते. लक्षात घ्या, हा क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह होतोय कारण सलग जवळपास 12 ते 13 दिवस झालं फक्त आणि फक्त लसावी आणि मसावी बद्दल आपण चर्चा करतोय. ज्या वेळेस पेपरमध्ये गेल्याच्यानंतर 12व्या क्रमांकाचा प्रश्न आहे हा, 13व्या क्रमांकाचा प्रश्न आहे मिश्रण आणि एकत्रीकरणावरती, त्याच्यानंतर 14व्या नंबरचा प्रश्न आहे काळकाम वेगचा, 15वा आहे या ठिकाणी प्रोबॅबिलिटीचा. त्यावेळेस आहे ना असे पाखरं उडतात डोक्यावरती. यार प्रत्येक 30 सेकंदामध्ये किंवा 1 मिनिटामध्ये आपल्याला माइंड स्विच करावं लागतंय. एका चॅप्टरवरून डायरेक्ट दुसऱ्या चॅप्टरवरती जम्प करावं, ते सगळं आठवावं. होतं सगळं, करतोच ना. 30 सेकंदात व्हिडिओ चेंज होतो, 30 सेकंदात फिलिंग्स चेंज होतात. एखादा रडवा व्हिडिओ आला इंस्टाग्रामवरती आहे ना, चेहरा एकदम मायूस होतो, असं जसं कोणीतरी आहे ना आपलं हृदय तोडलंय आजच. आणि ना बरोबर आहे ना त्याच टायमिंगला त्याच टाईपचे रील येतात, आपला चेहरा एवढा एवढासा होतो. ओके, आणि ज्यावेळेस ना आपल्या मनाच्या विरुद्ध असलेला व्हिडिओ येतो तो लवकर स्किप करतो आपण.
लवकर ढकलतो. आणि पाहत कोणता राहतो, जे आपल्या मनातल्या फिलिंग त्या ठिकाणी आहे ना ऍक्च्युअल मध्ये आपल्याला दिसत आहेत, मनाचा आरसा त्या ठिकाणी दिसतोय, हा ते हे वाला आहे ना बरोबर त्याला सेंड करतो. एक दिन बदला लेंगे, ओके, एक दिन बदला लेंगे, हा मला नाकारलं त्या गोष्टीचा आहे ना बदला नक्की घेतला जाईल वगैरे या टाईपचे. प्रत्येक 30 सेकंदाला काय करतोय आपण, कंटेंट स्विच करत नाहीये, स्वतःचं माइंड ट्रिगर करतोय, माइंड स्विच करतोय. याचे दुर्गामी परिणाम होतील निश्चितपणे, आणि ते हळूहळू दिसत आहेत आपल्याला. हे जे टीनेज मधले विद्यार्थी आहेत ना यांच्यामध्ये, तर आहे ना थोडंसं माइंडला प्रोग्राम करायचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी दुसरा सेशन चालू करू शकणार नाही मानसशास्त्राचा, आपलं चालू आहे लसावी मसावी, तेच कंटिन्यू करूयात. प्रश्नाचं उत्तर किती आहे, 10. तर प्रॅक्टिस केल्यानं सगळ्या गोष्टी प्राप्त होतात या ठिकाणी. ओके, चला क्वेश्चन नंबर 7. जानूकडे गुलाबाची 91, मोगऱ्याची 143 आणि जास्वंदीचे 156 या ठिकाणी काय आहेत, रोपटी आहेत. ओके, गुलाबाची 91, मोगऱ्याची 143 आणि जास्वंदीची 156 रोपटी आहेत. प्रत्येक रांगेत प्रत्येक प्रकारची रोपटी समान संख्येने असतील. प्रत्येक रांगेत प्रत्येक प्रकारची रोपटी समान संख्येने असतील, याप्रमाणे त्यांनी रोपट्यांची लागवड केली. त्यांच्या मळ्यातील या रोपट्यांच्या जास्तीत जास्त ओळींची संख्या किती. ओके, क्वेश्चन वाचलाय म्हणाल सर सेम टाईपचा तर क्वेश्चन आहे. ओके, सेमच टाईप तर आहे. इथं कमीत कमी किती खोल्या लागतील असं विचारलंय, आणि इथं पण काय विचारलंय, रोपट्यांच्या जास्तीत जास्त ओळींची संख्या किती असेल असं विचारलंय. तर आणि विचारले कुठं, राज्य उत्पादन शुल्क, स्टेट एक्साइज डिपार्टमेंट. ओके, राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. या क्वेश्चनमध्ये काय दम असणार आहे, मागचा जो क्वेश्चन होता तसाच तर सॉल्व्ह करायचा आहे. तर या ठिकाणी तुमचे आन्सर 7 येईल, 11 येईल, 12 येईल, किती राहील शोधून काढा. या ठिकाणी किती वेळ देतो मी, या ठिकाणी वेळ देता येईल का आपल्याला. ओके, चलो जास्त वेळ देत नाही, 1 मिनिटाचा वेळ देईल. ओके, लवकर प्रोसेस करायचा आहे. दिलेला डेटा काय आहे, आपल्याला कसं सॉल्व्ह करता येईल. नंबर्स पेपरमध्ये दिसल्याच्या नंतर आहे ना त्या संख्यांची फितरत, त्यांचं वैशिष्ट्य, त्यांचं गुणधर्म, हे संख्या कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय, हा 91 कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतंय, असं न होता एक्झॅक्टली आपल्याला माहित व्हायला पाहिजे या ठिकाणी. ओके ओके, चलो ओके, चला स्टार्ट करू आपण. मोगरा किती, गुलाब किती, चाफा किती, याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाहीये. स्टोरी समजले, 91 गुलाब, 143 मोगरा आणि 156 जास्वंद, 156 जास्वंद. ओके, तर आता काय करायचं आहे, प्रत्येक रांगेत प्रत्येक प्रकारची रोपटी समान संख्येने असावीत. याचा अर्थ काय काढायचा आहे आपल्याला काढायचं आहे यांचा काय, मसावी. तर मी तुम्हाला सांगितलं होतं पद्धत, जर संख्या मधलं अंतर कमी दिसत असेल तर फरक काढा. 143 अंधा 153, 143 आणि 156 मधला फरक किती होतो, मग 13चा फरक होतो. आणि असेही काही जण म्हणतील सर 91 हे फक्त 13च्याच पाड्यात आपण बघितलंय, तर 13 ने 143 ला भाग जातो का, हो. त्याच्यानंतर 13 ने 156 ला भाग जातो का, हो, 13 ने पण भाग जातो. तर आपण 13 ने भाग दिला, 13 1 13, 13 7 91. ओके, 13 1 13, 1 राहिला, 13 1 13, 11चा भाग गेला, 13 1 13, 2 राहिले सर 26, 13 दोन्ही 26. ओके, 7 11 आणि 12 आणि इथं आहे 13, आणि आपण आता 12 पण दिसतंय, 11 पण दिसतंय, 13 पण दिसतंय. उत्तर काय सिलेक्ट करायचं. ओके, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ना हे ग्रॅब केलं नसेल, हे कॅच केलं नसेल, तर त्यांच्यासाठी सांगतोय. सर हे 11 7 18, 19 20 आणि 30 ओळींची संख्या, जी रांगांची संख्या जी आहे ती किती आहे, या ठिकाणी 30 व्हायला पाहिजे. 30 तर त्या ठिकाणी दिलेलं नाही. आणि कमीत कमी असं म्हणलं होतं, मागच्या क्वेश्चन मध्ये काय म्हणलं होतं, कमीत कमी खोल्या किती लागतील असं म्हणलं होतं. आपण यांची बेरीज करून सांगितलं होतं 5 3 आणि 2 ची. इथं जास्तीत जास्त ओळींची संख्या किती. तर बाळा आता लक्षात घे. ओके, मी काय सांगतोय, छोटासा डायग्राम काढतो या ठिकाणी. हा आहे असेंब्लीचं ग्राउंड तुमचं. ओके, असेंब्लीचं ग्राउंड आहे हे. ओके,
शाळेची इमारत असेल या ठिकाणी अशा पद्धतीने. हा एवढा मोठा ग्राउंड ज्या शाळेला असेल खूप नशिबान असतील त्या शाळेतली आहे ना मुलं. याच्या पाठीमागचं रिझन काय ते नंतर एका दिवशी सांगेन. हा स्टेज आहे, या स्टेजवरती या ठिकाणी काय हा एक विद्यार्थी थांबलाय. ओके, आता सगळ्यांना व्यवस्थित काय करायला सांगितल्या, रांगा करायला सांगितल्या. काय रांगा. तर हे फर्स्ट स्टँडर्डचे, हे सेकंड स्टँडर्डचे, ही झाली रांग. ओके, इकडे तोंड करून स्टेजकडे तोंड करून थांबलेली या ठिकाणी. ओके, हे वर्ग वाढत गेलेला आहे. हे 5वीचे असतील, हे 6वीचे असतील, हे 7वीचे असतील, थोडं थोडं मोठं काढत गेलेलं. मला सांगायचं एकूण किती रांगा आहेत. तर एकूण रांगांची संख्या 1 2 3. ओके, काय 1 2 3 3 रांगा आहेत. ओळींची संख्या काय, यांना काय म्हणतो आपण, या आहेत रांगा. फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड, 3 रांगा आहेत. ओके, आणि बाळा ओळींची संख्या किती, ओळी आडव्या असतात कधीही. कशा असतात, आडव्या. 1 2 3 4. ओके, तर इथं या ठिकाणी आपण काय केलं की 13 ने भाग चालला 91 ला. तर प्रत्येक रांगेमध्ये या ठिकाणी किती आपण टोटल 13 रोपे लावली. एकूण किती रांगा झाल्या, 7. 143 जी मोगऱ्याची झाडं होती त्याच्या प्रत्येक रांगेमध्ये 13 रोपं लावली. एकूण रांगा किती झाल्या, 11. एकूण रांगा किती झाल्या, 12. 7 11 12 30 रांगा झाल्या. मात्र रोपट्यांच्या जास्तीत जास्त ओळींची संख्या किती, ओळी 7च होतील. सॉरी, ओळी किती होतील, ओळी 13च होतील. किती होतील, 13. कारण प्रत्येक रांगेमध्ये आपण किती रोपं ठेवले, 13. तर आडवं थांबून जर बघितलं या ठिकाणी तर किती असतील, 13 असतील. म्हणून आन्सर काय आहे याचं, 13. हा गुगली क्वेश्चन होता जो की राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक 2018 मध्ये या ठिकाणी विचारलेला होता. झालं एक क्वेश्चन व्यवस्थित. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलंय, क्वेश्चन मार्कच्या आधी जे काय बोललं गेलंय त्याच्यावरती खूप बारकाईनं तुमचं लक्ष असायला पाहिजे. सिली मिस्टेक होणार नाहीत. 1 नंबर क्वेश्चन आहे. कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2011 ला या ठिकाणी विचारलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन पण वर्बल आहे, ऑप्शन पण वर्बल आहे, सगळंच शाब्दिक आहे या ठिकाणी. ओके, इथं नंबरची चर्चा खूप कमी केलेली आहे. आता जे काय आपण या ठिकाणी क्वेश्चन मध्ये स्टोरी बघतो, जे काय आपण समजून घेतो त्या सगळ्यांचा संकलितपणे एकत्रितपणे विचार करता यायला हवा. याला माइंड प्रॅक्टिस लागते, जास्तीत जास्त प्रॅक्टिसची आवश्यकता असते. त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. बेसिक कॉन्सेप्टच या ठिकाणी कामी पडतात. अध्यापकांनी मुलांना गुलाबाची 21, मोगऱ्याची 42 आणि जास्वंदीची 56. ओके, या ठिकाणी गुलाब, मोगरा, जास्वंदी. गुलाबाची 21, मोगऱ्याची 42 आणि जास्वंदीची 56 रोपटी लावण्याची विनंती केली. प्रत्येक रांगेत प्रत्येक प्रकारची रोपटी समान संख्येने असतील. प्रत्येक रांगेत प्रत्येक प्रकारची रोपटी समान संख्येने असतील. कुठल्याही रांगेमध्ये दुसरं रोप येणार नाही. एका रांगेमध्ये जर या ठिकाणी गुलाब असतील तर फक्त गुलाबच असतील. मात्र प्रत्येक रांगेमध्ये असणाऱ्या रोपांची संख्या कशी असायला पाहिजे, समान. याप्रमाणे रोपट्यांची लागवड करायची आहे. वरील अटींच्या संदर्भात चुकीचे विधान निवडा. तर यांचा मसावी काढायचा. कोणत्या संख्येने भाग जातो, 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, 7 सकंब्याच्या 7 8 56. तर आहे ना 7 ने भाग देऊ शकतो. 7 हा काय झाला, 7 हा यांचा काय झाला, मसावी झाला. तर मसावी म्हणू नका. तर प्रत्येक रांगेमध्ये 7 झाडं आहेत. किती आहेत, 7 झाडं आहेत. ओके, तर याचे किती बनले, याचे 3 बनले. याचे किती बनले, 6 बनले. याचे किती बनले, 7 8 56, 8 बनले. येतं लक्षात या ठिकाणी. 3 6 8 ही काय रांगांची संख्या आहे. आणि ओळींची संख्या किती आहे, 7 आहे. ओळींची संख्या किती आहे, 7 आहे. तर आपल्याला काय विचारलंय, वरील अटींच्या संदर्भात चुकीचं विधान निवडा. या चारीपैकी एक चुकीचं आहे, तेवढे निवडायचं आहे. दिलेल्या अटीनुसार फक्त 7 ओळी असणे आवश्यक आहे. राईट, फक्त 7 ओळी असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरं, जर अध्यापकांनी जास्वंदीची 7 रोपटी अधिक दिली तर, जास्वंदीची 7 रोपटी अधिक दिली तर हे 56 अधिक 7 किती होतात, 63 होतात. ओके, किती, 63 होतात. तर दिलेल्या अटींचे समाधान करणाऱ्या 3 ओळी करणे शक्य आहे. 3 का बरं करू शकतो, कारण जर 56 मध्ये 7 मिळवतो 63 येतं,
तर 21, 42 आणि 63 यांचा मसावी 3 होऊ शकतो का? यांचा मसावी किती? सॉरी 3 ओळी करणे शक्य आहे. राईट, 3 ओळी करणं शक्य आहे. कशामुळे या ठिकाणी? तर 21 ने भाग जाऊ शकतो. 21 1 21, 21 2 42, 21 3 63 या ठिकाणी. तर 3 ओळी करणं कसं आहे? शक्य आहे या ठिकाणी. जर अध्यापकांनी जास्वंदीची 7 रोपटी अधिक दिली तर दिलेल्या अटींचे समाधान करणाऱ्या 3 ओळी करणे शक्य आहे या ठिकाणी. प्रत्येक रांगेमध्ये 3-3 जर केलं तर ओळींची संख्या या ठिकाणी ओके. नेक्स्ट स्टेटमेंट काय दिलं? जर अध्यापकांनी जास्वंदीची 7 रोपटी कमी दिली तर दिलेल्या अटींचे समाधान करणाऱ्या 7 ओळी करणे शक्य नाही असं म्हणले. 7 ओळी करणं. जास्वंदीचे जर 7 कमी दिले असते तर किती झाले असते? 56 मधून आपण 7 कमी केलं असतं 49 आलं असतं. तर 21, 42 आणि 49ला शेवटी कशाने भाग द्यावा लागलं असतं? 7 नेच. तर प्रत्येक रांगेमध्ये 7, तर ओळींची संख्या 7च राहिली असती. 7 ओळी करणे शक्य नाही असं म्हणले. थर्ड, आणि जर जास्वंदीची 7 रोपटी कमी असली तरी दिलेल्या अटीचे समाधान करणाऱ्या 7 ओळी करणे शक्य आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. थर्ड स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे, म्हणून हे ऑप्शन बरोबर आहे. म्हणून हे उत्तर आहे. आपल्याला विचारलं होतं चुकीचे विधान निवडा, हे चुकीचं विधान आपण निवडलेलं आहे. या ठिकाणी 56 + 7 केलं 63 केलं तर 21, 42 आणि 63चं एलसीएम HCF किती येतं या ठिकाणी? 21 आणि 3 ओळी त्या ठिकाणी होतात. ओके, चलो, हा होता क्वेश्चन नंबर 8 कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2021 चा क्वेश्चन या ठिकाणी आहे ना आपण सॉल्व्ह केलेला आहे. PSI मेन्स 2019. ओके, पोलीस सब इन्स्पेक्टर मेन्स 2019 या ठिकाणी पेपर क्वेश्चन आहे. एका शाळेत पक्षी निरीक्षण, रंगकाम, मी लिहितो या ठिकाणी पक्षी, ओके, त्याच्यानंतर रंगकाम, त्याच्यानंतर बांधकाम, चित्रपट आस्वाद आणि पुस्तक वाचन की झाले 1 2 3 4 5 वाचन अशी 5 छंद आहे मंडळ आहेत. पक्षी निरीक्षण गट प्रत्येक 6व्या दिवशी, चित्रपट आस्वाद गट दर 5व्या दिवशी, हा दर 5व्या दिवशी. पुस्तक वाचन गट दर 4थ्या दिवशी, रंगकला गट दर 3ऱ्या दिवशी, आणि बांधकाम गट दर दुसऱ्या दिवशी एकत्र येतात. शाळेच्या 180 दिवसांच्या कालावधीत हे गट जितक्या वेळा एका दिवशी भेटतील त्या संबंधीचं चुकीचं विधान निवडा असं म्हणले. हा आहे मेन्सचा क्वेश्चन या ठिकाणी. क्रम जो दिला होता, तर हे जे भेट देण्याचे दिवस आहेत, एकत्र येण्याचे जे दिवस आहेत, हा पक्षी निरीक्षणवाले दर 6 दिवसाला एकदा येतात, रंगकामवाले दर 3 दिवसाला, बांधकामवाले दर 2 दिवसाला, चित्रपटवाले दर 5 दिवसाला आणि वाचनवाले दर 4 दिवसाला येतात. यांचा क्रम मागे पुढे केलेला आहे, हे मुद्दा म्हणून कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी. मात्र आपण फोकस्ड राहायचं क्वेश्चनवरती दिलेल्या. तर विचारले काय? 180 दिवसांच्या कालावधीत हे गट जितक्या वेळा भेटतात वगैरे त्यांच्या संदर्भात आहे ना विधान निवडायचं. ओके, तर चित्रपट आस्वाद आणि पुस्तक वाचन गट 9 दिवस एकत्र भेटतील. चित्रपट आस्वाद आणि पुस्तक वाचन हे 5 आणि 4चा लसावी किती येतं या ठिकाणी? 5 आणि 4चा लसावी येतो 20. या दोघांचा लसावी किती येतो? 20. तर 180 दिवसामध्ये किती वेळेस भेटतील? 180 दिवस 92 18 9 दिवस एकत्र भेटतात, म्हणून हे या ठिकाणी बरोबर आहे. छोटं टिक करतो. हे विधान कसं बरोबर आहे? आपल्याला चुकीचं विधान निवडा असं सांगितलेलं आहे. आपल्याला काय म्हणले? चुकीचं विधान निवडा असं सांगितलेलं आहे. राईट. सर्व गट 3 दिवस एकत्र येतील. जसं की या ठिकाणी 4 5 2 3 आणि 6 यांचा काय काढायचं आहे? आपल्याला लसावी काढायचं आहे. 4 5 2 3 आणि 6. 6च्या पटीतली अशी संख्या ज्या संख्येला दिलेल्या सर्व संख्येने भाग जायला पाहिजे. जसं की 6च्या पटीतली संख्या 30 या संख्येला 3 ने भाग जातं, 2 ने भाग जातं, 5 ने भाग जातं, मात्र 4 ने भाग जात नाही. म्हणून 6च्या पटीतली 10वी संख्या 60 या संख्येला दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जातं. तर 60 जर का यांचा लसावी असेल, कुणाकुणाचा 6 3 2 5 4चा लसावी असेल, प्रत्येक 60 दिवसाला ते भेटत असतील, तर 180 दिवसामध्ये फक्त 3 दिवस एकत्र भेटतील. सर्व गट 3 दिवस एकत्र भेटतील, म्हणून हा सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. ऑप्शन बरोबर आहे, विधान बरोबर आहे. चित्रपट आस्वाद, बांधकाम आणि पुस्तक वाचन. चित्रपट आस्वाद, बांधकाम आणि वाचन. ओके, हे गट 8 दिवस एकत्र भेटतील. ओके, 2 5 आणि 4. ओके, 8 दिवस एकत्र भेटतील. चलो, काय म्हणले? 5 4 आणि 2चा लसावी. 5 4 आणि 2चा
5 आणि 4 चा लसावी 20 आहे, तर 5, 2 आणि 4 चा लसावी सुद्धा 20च आहे. 20 या संख्येला 5 ने 4 ने 2 ने भाग जातं. आणि जे तिघ जण दर 20 दिवसाला भेटतात, 180 दिवसामध्ये ते 9 वेळेस भेटतात. या ठिकाणी 8 दिवस एकत्र भेटतील म्हणले. सध्या हे विधान सोडून देऊ आपण. ओके. चौथा विधान बघा, पक्षी निरीक्षण आणि रंगकला गट. पक्षी निरीक्षण आणि रंगकला गट 6 आणि 3 चा लसावी 6 येतो. आणि 6 ने जर 180 ला भागला आपण, 6 ने 30, तर 10 दिवस एक गट. 1 मिनिट. पक्षी निरीक्षण आणि रंगकला गट. पक्षी निरीक्षण आणि रंगकला गट 6 आणि 3 दिलेलं. 6 आणि 3 चा लसावी 6 येतो, तर 6 त्रिक 18, 30 दिवस एकत्र भेटतील. ओके. चलो, तर 30 दिवस भेटायला पाहिजे. या दोघांचा लसावी किती येतो? 6 येतो. 6 ने भाग दिल्याच्या नंतर 100, जे व्यक्ती आहे ना दर 6 दिवसाला भेटतात, तर ते व्यक्ती 180 दिवसामध्ये आहे ना किती वेळेस भेटतील? 30 वेळेस. बट इथे काय दिलं? पक्षी निरीक्षण आणि रंगकला गट 10 दिवस एकत्र भेटतील असं म्हणलेलं आहे. जे की विधान निश्चितपणे बरोबर नाही, चुकीचं आहे विधान. हे पण चुकीचं झालं, हे पण चुकीचं झालं. मग आपला आन्सर काय? सर, तिसरा पण चुकीचा आहे आणि चौथा पण चुकीचा आहे. बट याच्या खाली फक्त 1 चूक आहे, फक्त 2 चूक आहे, 2, 3, 4 चूक आहे, 3 आणि 4 चूक आहे. हे असं काही दिलेलं नाही, हेच फायनल ऑप्शन दिलेले आहेत. म्हणून PSI मेन्स 2019चा हा क्वेश्चन रद्द करण्यात आलेला होता. बट वी नो दिलेल्या पर्यायांमध्ये हे 2 विधान बरोबर आहेत, हे 2 विधान चुकीचे आहेत. हे आपलं सोल्युशन आहे. ओके. तर या ठिकाणी 30 दिलं असतं तर बरोबर उत्तर हे फायनल केलं असतं आपण, किंवा याच्या खाली आणखीन पर्याय दिले असते वेगळ्या स्वरूपामध्ये. मी नेहमी सांगितलंय, प्रश्नांचं उत्तर हे पर्यायांच्या स्वरूपावरती डिपेंड करतं, नेहमी अवलंबून असतं. जसं की आपण घेतलेला प्रत्येक निर्णय हा परिस्थितीवरती अवलंबून असतो. प्रत्येक माझे तमाम या ठिकाणी आहे ना बांधव असतील, भगिनी असतील, प्रत्येकाची फॅमिली बॅकग्राऊंड सेम नाहीये. एकदम रिअलिस्टिक गोष्टीवरती मी चर्चा करतोय. कुणाच्या घरी नुकतंच कुणी वारले, कुणाच्या घरी आहे ना मैदानी चाचणीच्या आहे ना मैदानी परीक्षेच्या जस्ट 8 दिवसा अगोदर कुणीतरी गंभीर आजारी पडले, कुणाच्या वडिलांचं या ठिकाणी ना या मराठवाड्यामधल्या आहे ना या 4 जिल्ह्यांमध्ये आपल्या, जो मागच्या मी न्यूजमध्ये असं बघितलंय, मी कन्फर्म करत नाही याला, आणखीन निश्चितपणे माहीत नाही, बट हे ऐकलंय. माझ्या या संपूर्ण शालेय जीवनामध्ये, संपूर्ण कॉलेज जीवनामध्ये मी आजपर्यंत असं मागच्या आहे ना जवळपास या 25 वर्षामध्ये आहे ना जेव्हापासून समजतं, असं कधीच बघितलं नाही की एवढे दिवस शाळांना सुट्टी केवळ पावसामुळे भेटलेली आहे. असं कधीच झालं. क्वचित 1 वेळेस 2 वेळेस सुट्टी भेटली, हे ठीक आहे, मान्य करतो. बट जर एवढा जो फक्त शाळाच नाही, प्रत्येक आस्थापना, शाळा असतील, कोचिंग क्लासेस असतील, कोर्ट्स असतील, बँक्स असतील, या सगळ्यांना सुट्ट्या भेटल्या. याचा अर्थ काय? हा एवढा मोठा आहे ना पाऊस पडला याच्यामध्ये ना बऱ्याच जणांचं सोयाबीन कुजून गेलं, सोयाबीन वाहून गेलं, तूर तर हाताला लागणार नाही. बऱ्याच जणांची याच्यावरती दिवाळी म्हणजे अवलंबून असते. बऱ्याच गोष्टी आहेत या ठिकाणी. तर आहे ना खूप लोकांना याचा आहे ना खूप मोठ्या प्रमाणात फरक पडतो. इथंपर्यंत की अक्षरशः विद्यार्थी फीस भरायला महाग असतात या ठिकाणी. तर असे विद्यार्थ्यांना आपापल्या परिस्थितीमध्ये स्वाभिमान सगळ्यांचा मोठा आहे. कुणाला कुणाच्या पुढे हात पसरायचं नाहीये. शिकण्यासाठी हात पसरावे लागले तरी हरकत नाही, याच्यामध्ये ना काहीच गैर नाहीये. याच्यामध्ये भीक मागा पण शाळा शिका असं सांगितलेलं आहे. ओके. 2 रुपये असतील तुमच्या आहे ना खिशामध्ये तर आहे ना 1 रुपयाची भाकर घ्या आणि 2 रुपयाचं पुस्तक घ्या असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. कुठल्याही म्हणजे कुठल्याही समाजाचा नेता असेल, कुठलाही या ठिकाणी काय म्हणू शकतोय ना, कुठलेही थोर विचारवंत असेल, कुणाचाही कुठलाही विचार असेल, बायस नाहीये. ओके. कोण कुठल्या कास्ट आहे वगैरे ना या गोष्टींचं काही घेणं नाहीये. तर परिस्थिती ज्यावेळेस येते आपल्या कुटुंबामध्ये ना काय परिस्थिती ओढवलेली आहे फक्त त्या व्यक्तीला माहिती असतं. तर ही गोष्ट किंवा ही आलेली आहे ना आपल्यावरती जी अवस्था आलेली आहे, तर या गोष्टींना लोकांना सांगून आहे ना सांत्वन मिळवायचा प्रयत्न करू नका, किंवा आहे ना अभ्यास का बरं करत नाही याच्यासाठी आहे ना असे बरेच कारण देऊन त्यातून बाहेर पडण्याचं म्हणजे बिलकुल प्रयत्न करू नका. सेल्फ डाऊट निर्माण होतील, नंतर स्वतःवरती शंका यायला लागेल. स्वतःला फसवू नका. अडचणी येत असतात, त्या अडचणींचा आहे ना प्रसार करण्यापेक्षा आहे ना त्या अडचणींमध्ये आहे ना आपण कसं प्रयत्न करू शकतो, कसं आपल्या आईबापाला आहे ना मदत करू शकतो. कमवू तर शकत नाहीये सध्या, मदत काय करू शकतो. ओके. बिकट परिस्थितीमध्ये आहे ना
चला मला कोचिंगला फीसच पाहिजे, मला पुस्तकच पाहिजे, मला तुम्ही सपोर्टच करत नाही वगैरे, या गोष्टींवरती चर्चा न करता पैसे नाही आहेत तरी सुद्धा आहे ना अभ्यास कंटिन्युअसली कसं चालू ठेवता येईल, संधी या वेळेस हुकते, ओके, किंवा आहे ना पुढच्या वेळेस चान्स भेटणार नाही, मात्र तोपर्यंत आहे ना अशा बिकट आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ना मी कसा तग धरून राहीन आणि मी कसा आहे ना जे म्हणजे आहे ना जी फॅमिलीची परिस्थिती आहे ती कसं बदलवेन याच्यावरती विचार करा, याच्यावरती वेळ खर्च करा या ठिकाणी. अगदी आवर्जून मी या ठिकाणी सांगतोय. हे का बरं सांगतोय, ऑफलाईन क्लासमध्ये गेल्याच्या नंतर ना ज्या वेळेस विद्यार्थ्यांना प्रत्येकाच्या ना अडचणी घेऊन येतात, या सगळ्या अडचणींवरती ना मोघमपणे ना सगळ्यांनाच मेसेज पोहोचेल अशा पद्धतीने ना बोलणं या ठिकाणी आवश्यक ठरतं कधी कधी. ओके, तर स्वस्त राहा, मस्त राहा, अभ्यास करत राहा या ठिकाणी. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आजचा लेक्चर याच ठिकाणी संपलेला आहे. आपण विषय थोडासा चेंज झाला या ठिकाणी, तर थांबला असेल इथपर्यंत आहे ना. खूप खूप धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांचे. तर मॉरल सपोर्ट सुद्धा माझा नेहमी असेल विद्यार्थ्यांना, आणि हा जो सपोर्ट आहे हा तर कायम असणारच आहे. ओके, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आता खंड पडणार नाही. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वस्त राहा, मस्त राहा आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.